प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा उपदेशपर असा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे। वास्तविक उपदेशपर नाही, हा मागणीपर अभंग आहे। ठाल विठाल यांचा होईल सेवक जी द्वंद्वाधिक दुरावले ऐसे वर्म मद दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटुनी। वास्तविक तुकाराम महाराज भगवंताकडे मागणी करतात की देवा, मला असे कोण असे महात्मे माझ्या जीवनामध्ये यावेत की जेणेकरून सुख आणि दुःख रूपी जे द्वंद्व आहे, सुख आणि दुःख रूपी जे द्वंद्व आहे ते माझ्या जीवनातून जाईल आणि अखंड असं आत्मस्वरूपाचं समाधान मला प्राप्त होईल आणि अशा अंतरीच्या खुणा मला प्रगट व्हावे। परंतु असे संत भेटणं फार दुर्मिळ आहे, पण तरी भगवंता तू माझ्यावर कृपा केली आणि असे कृपेचं जे फळ आहे, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे म्हण नये वृत्तीवरी सुखाच्या शेजारी पौडलो। आणि नंतर वृत्ती ही निवृत्ती झाल्यानंतर ते शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी असा मागणी पण प्रकरणातील अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे। वास्तविक पाहता साधू संत सुद्धा मागणी करतात, ते तुमच्या आपल्यासाठी मागणी आहे का त्यांच्यासाठी आहे याचा विचार तुम्ही आपण करावा। आपण सुद्धा अशा संतांच्या शोधात राहावे जेणेकरून सुख आणि दुःखातीत जी स्थिती आहे, अवस्था आहे, त्याची प्राप्ती व्हावी। आणि म्हणून तुकाराम महाराजांनी स्वतः अशी मागणी भगवंताकडे केलेली आहे। आणि तुम्ही आपण सुद्धा प्रत्येक जीवाने शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून तुम्ही आपण सुद्धा भगवंताकडे प्राप्ती करावी, म्हणजे मागणी करावी। परंतु त्याच्या आधी भगवंताच्या अगोदर ओळख पाहिजे। असा गुंतागुंतीचा विषय आहे। बरेचसे म्हणतात पाणी पिना छानके गुरु करना पैछानके। मग सांगा तुम्ही, गुरुची पारख जर समजा तुम्ही आपण करू शकू एवढी जर बुद्धी असेल तर गुरु करायची काही गरज आहे का? गुरुची पारख करायची म्हणजे नेमकं काय, तर त्याच्यासाठी शास्त्र आहे। शास्त्रामध्ये सद्गुरूचं वर्णन केलेलं, अशा गुरुला तुम्ही शरण जा जो न गे शिष्याची सेवा, जो न गे शिष्याची सेवा मानी देवा समान, त्याचा फळे उपदेश अनेक काय उफराटे। आज तुम्ही दृश्य जगतामध्ये तुम्ही गुरु म्हणून जे पाहतायत ती सेवा करून घेत आहेत। त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट जरी झाला नाही, ते म्हणतं गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि आम्हाला आता गाडी घ्यायची। अशा अवल्यादींकडनं तुम्हाला कळेल का? नाही कळणार। असो, पुढे आपण परिहारामध्ये सांगणारच आहोत, परंतु तत्पूर्वी परिहार देणं जे आहे की ज्या निमित्ताने हा वैष्णव मेळावा छोटा का असेना, 1.5 दिवसाचा का असेना, 2 दिवसाचा का असेना, 3 दिवसाचा का असेना, या धक्याधाकीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण घड्याळ्यावर जीवन जगत आहेत। आणि म्हणून साधू संतांनी म्हणा, महात्म्यांनी म्हणा, बाबांनी हा 3 दिवसाचा वैष्णव मेळावा, आता वैष्णव कोणाला म्हणतात, काय म्हणतात, आपल्याला जे काय इथं बरेचसे बाबांच्या तालमीत तयार झालेले आहेत, बाबांच्या उपदेशाने तृप्त झालेली व्यक्ती आहेत। परंतु आता आमचं असं आहे, आमच्याकडे एकच नाल आहे, ठाल विठाल विठाल विठाल। आमच्याकडे एकच नाल आहे, म्हणजे नेमकं काय बुवा, तर जे कीर्तनकारांच्या अंगी जे गुण असावेत ते गुण आमच्याकडे नाही आहेत। कारण की अधोगर तुमचं आपलं जे अज्ञान आहे ते प्रगट करायला पाहिजे। ठाल विठाल। परंतु संतांच्या कृपेने जो अनुभव आम्हा लोकांना आलेला आहे तो तुमच्या पुढे आम्ही मांडतो। मग करविले तैसे केले कटकट बोबडे का नीट देव जाणे, अशा पद्धतीने। किंवा तुकाराम महाराज म्हणतात, राग कला जानत नाही तुका गिरधर लावतो भाव का भुका। अशा भावाने आम्ही प्रेरित झालेले जे काही बाबांनी तयार केलेले आहेत, ताक गाठियाचे खाणे आमचे उद्धट बोलणे। कदाचित कोणाला असं वाटत असेल की हे महाराज आहेत असे उद्धट का बोलतात,
तर आम्ही काय बुवा गावरान तुपाचा शिरा खाणारे किंवा दूध पिणारे महाराज नाही आहेत. आम्ही गावरान आहेत, खिल्लारी नाही आहेत. पण खिल्लारी हे रेसला चालतात आणि गावरान हे नागराला चालतात. ठाला विठाला आणि याच्यात एक गोष्ट अशी, जात न पुसो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोलो करो तलवार की पळा रैनी दो म्यान. तुम्हाला म्यानशी घेणं आहे का तलवारशी घेणं आहे? मग तुम्हाला ज्ञानाशी घेणं आहे का बाकीच्या झिंगिनांग चिकिनांगशी घेणं आहे? आज त्याला लई ऊत आलेला आहे. आज असा ऊत आलेला आहे त्या गोष्टीला. बरेचसे गावात सप्ते होतात आणि त्या सप्त्यातले नियोजन करणारे जे असतात ते म्हणे महाराज असा आणायचा झिंगिनांग चिकिनांग. असावे गुण असावेत, परंतु त्याचंच नुसतं कौतुक नसावं. त्याच्यामध्ये जे साधू संतांनी सांगितलेलं आहे तो सुद्धा विषय तुमच्यापर्यंत यावा. कला गुण नसावेत असं नाही, या गोष्टीला कला गुणनेच व्यक्त करावं लागतात. तरी पण जर समजा त्या ठिकाणी आपल्याला जीवाची सोडवणूक करण्याचा जर विषय नसेल तर त्या गायनाला काय करतायत मग? असो, परिहार द्यायचं कारण आज या ठिकाणी हा जो वैष्णव मेळावा आहे हा श्रीपाद बाबाच्या कृपेने जाधव महाराजांनी तो बंद पडू दिलेला नाही. वास्तविक पाहता बारकाईने जर विचार केला, हा विषय इथपर्यंत यायला जे काही कारण आहे, मी स्तुती म्हणून सांगत नाही, याचा उगमसुद्धा सांगायला पाहिजे. काहींना बाप सांगायची लाज वाटते, बापाचं नाव घ्यायला लाज वाटते, बापाचं कर्तृत्व सांगायला लाज वाटते. परंतु या ठिकाणी कृषी विद्यापीठामध्ये 1985ला जाधव साहेबाचे कौटुंबिक काहीतरी अडचणी होत्या. काय मुलांचे अपत्य जे आहे ना ते आवर्षण होत होतं. मग ते लई डॉक्टरकडे जायचे, इकडे जायचे, तिकडे जायचे. पण मी त्यांना सहज म्हटलं की भगवंताच्या नामामध्ये किंवा भगवंताच्या मार्गामध्ये एवढं सामर्थ्य येतं. तुम्ही ज्ञानेश्वरी फक्त, कारण एक गोष्ट आहे, तुम्ही बालवाडीत गेल्याशिवाय स्वर व्यंजन आणि मातृका हे शिकल्याशिवाय आपल्याला लिहिता वाचता येत नाही. कर्म उपासना करूनच भक्ती मार्गाकडे येता येतं, कर्म उपासना करूनच ज्ञान मार्गाकडे येता येतं. तसं अगोदर त्यांना म्हटलं ज्ञानेश्वरी वाचा, भगवंत तुमच्यावर कृपा करेल. थोडा छंद लावला, दर गुरुवारचं ते भजनं बिजनं म्हणायचो आणि खरोखर भगवंतांनी कृपा केली. परंतु त्यांना अजून एक सांगितलं, ही झाली तुमच्या संसारातल्या अडचणी दूर झाल्यात, परंतु जीवनातून ज्या कामासाठी आपण जन्माला आलो त्या गोष्टीतून मुक्त व्हायचं असेल तर गुरु करायला पाहिजे. मग आजूबाजूला कीर्तनकार व्हायचे, आम्ही कीर्तनाला जायचो सायकलीवर आणि ते महाराजांकडे माळ घालायला गेलं का ते रामकृष्ण हरी मंत्र द्यायचे. हे म्हणाले हा खुळकुळा आम्ही लई वाजलेला आहे, रामकृष्ण हा खुळकुळा लई वाजलेला आहे, आम्हाला अनुग्रह पाहिजे. लोकांना अनुग्रह म्हणजे काय आणि माळ घालणं म्हणजे काय हेही माहिती नाही. आता रामकृष्ण हरी हा जो मंत्र जो आहे हा महामंत्र आहे. त्याचं खंडन करायला जन्माला कोणी आलं नाही आणि कोण करत असेल ती साधू संतांची निंदा आहे. कारण की स्वतः तुकाराम महाराजांनी शपथ घेऊन सांगितलेलं आहे रामकृष्ण हा महामंत्र आहे. पण तो कोणासाठी आहे? चोट्टा, भामटा, लपंगा सर्वांसाठी आहे. तो मंत्र उघडा आहे आणि तो सर्वांसाठी आहे. चोरसुद्धा म्हणतो राम 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 राम, चोरसुद्धा म्हणतो, कारण की तो सर्वांसाठी दिलेला आहे. तुम्ही खाण्यासाठी गहू आणतात बाजारातून, तो टॅगिंग बॅगिंगमध्ये असतो का गहू? आणि जो पेहरायचा असतो तो कशाचा असतो? त्याला लेबल लावलेला असतो, त्याला टॅगिंग बॅगिंग असतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. काय हो, फाउंडेशन, बिर्डल, ट्रूथफुल असे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तसं इथं बरेचसे लोक म्हणतात आमच्याकडे सुद्धा गुप्त नाम आहे. परंतु गुप्त नाम जे आहे ते परंपरेने जर असेल, परंपरेने असेल तर बरोबर आहे. परंपरा म्हणजे काय? काय परंपरा? पार्वतीला एकांतात सांगितला आणि तो बोध चोरून ऐकला. तो मंत्र कोणी ऐकला? मच्छिंद्रनाथानं ऐकला. जर उघडा होता तर चोरून ऐकायची काही गरज होती का? असो, असा बराचसा विषय तुम्हाला विस्तृत आपल्याला 2 वाजेपर्यंत सांगितलं महाराजांनी कानात येऊन. आता 2 वाजेपर्यंत कीर्तन चाललं तरी चालेल. ठाल विठाल परिहार देण्याचं कारण
बाबांना घोटीहून विद्यापीठात येण्यापुरतंच त्यांची परिस्थिती नव्हती. मी त्यांना कानात सांगितलं बाबांची परिस्थिती अशी अशी आहे. त्यांनी त्यावेळेस फक्त 51 रुपयाची मनी ऑर्डर केली. 51 रुपयाची मनी ऑर्डर, स्तुती म्हणून नाही. कारण की कोणत्याही गोष्टीला उगम कुठून झाला आणि ह्या कार्याला उगम जो आहे, काही भामटे सांगत नाहीत, काही गोष्टी सांगायला पाहिजे सत्य ना. हां, विद्यापीठातून उगम झाला या ज्ञानाचा, विद्यापीठातून. आणि त्याच्या अगोदर मी अनेक गुरु केले होते, अनेक. हिराजी महाराज गुरु केला होता, सतपालजी महाराज गुरु केले होते दिल्लीचे, आणि जगन्नाथ पवारसुद्धा गुरु केले होते, अण्णा जगन्नाथ बरं का, तो सुद्धा गुरु केला होता. परंतु मी असं लहानपणी ऐकलं होतं कीर्तनातून, किंवा आमच्या घरी महात्मे आले असेल त्यांच्या मुखातून ऐकलं असेल, नदी कुठपर्यंत वाहत जाते, नदी समुद्रापर्यंत, नंतर स्थिर होते. तसं तुम्हाला खरा जीवनामध्ये जर गुरु मिळाला तर तुमची वृत्ती स्थिर होते, तुमचे विचार बंद होतात. आणि म्हणून मी अनेक गुरु बदलत बाबांपर्यंत गेलो. आणि ज्यावेळी विद्यापीठामध्ये आले आणि त्यावेळेस 7 लोकांनी माळी घातल्या. माळी घातल्यानंतर बाबांचा विषय असा होता की चालते बोलते मठं तयार करा. काय करा? चालते बोलते मठं तयार करा आणि मंदिरं चालतं बोलते बांधा. पण मठाची आणि मंदिराची जी गरज आहे ही समाजाला आहे का महाराजाला आहे? मंदिराची मठाची गरज समाजाला आहे का महाराजांना आहे? कोणाला? समाजाला आहे. मग तुम्ही अनुमोदन द्या, प्रोत्साहन द्या आणि ते बांधा. परंतु जाधव साहेबांवर खरोखर कृपा आहे. इथं मंदिर बांधला, त्यांचं संकल्पना होती की घोटी इथून जायला लांब आहे, घोटी पुण्यतिथीला जायला लांब आहे. म्हणून त्यांनी मला सांगितलं, बाबा आप्पा आपण इथं मंदिर बांधलं तर बरं होईल. म्हटलं जर जागा मिळत असेल, लोकांचं अनुमोदन असेल तर बांधा. बांधलं, मंदिर बांधलं. सर्वात महाराष्ट्रात पहिलं मंदिर जर असेल आणि या ठिकाणी, आणि तुम्हाला वाटत नसेल, पहिलं मंदिर या ठिकाणी बांधलं. परंतु त्या ठिकाणी बाबांच्या हस्ती आहेत आम्ही आणलेल्या, कारण त्यावेळेला आम्हाला माहीत होतं कुठेतरी लागेल म्हणून आणल्या होत्या. इथं हस्ती आहेत. यांनी मंदिर बांधलं, सर्वांच्या सहकार्याने बांधलं. ज्या दात्याने ती जागा दिली, काय दिलं असेल ते सर्व चांगली गोष्ट आहे. पण महाराज त्याच्यात गुंतू नये. महाराजांचं ते काम नाही, बाबांची कृपा आहे त्यांच्यावर. त्याच्यातून अलगद बाजूला केलं, कोणत्याही कारणाने बाजूला करो. कारण की महाराजांचं काम काय आहे? हे जे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. महाराजांचं काम काय आहे? हो, फक्त बीज वाढवावे नाम. मठ तट महाराजांचं काम नाही. आणि या संप्रदायामध्ये महाराज बाबा इतिहास करून गेलेले आहेत. आळंदीला मठ बांधलेला आहे. बाबाच्या हयातीत बांधला का नंतर बांधला? हयातीत बांधला, बाबांच्या हयातीत बांधला. पण बाबा गुंतले का तिथं? अध्यक्ष फाध्यक्ष, काही उपाध्यक्ष, हां, दोघं बाबापैकी एखाद्याला अध्यक्ष उपाध्यक्ष होता येत नव्हतं का? पैसा कोणी गोळा करून आणून दिला? बुधारे बाबाने आणून दिला. त्यावेळेस बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही तर सांगतात ना चालते बोलते मंदिरं बांधा, मग तुम्ही हे का करतायत? ते म्हणे, भाऊ हे बुधारे बाबाचं काम आहे. पहिले होता वाघ्या, मग झाला पाघ्या, त्याचा येडकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. कारण की त्या अगोदर कोणाचे शिष्य होते? बुधारे बाबा. मी जाहीर का बोलतोय? माहिती म्हणून बोलतोय. बुधारे बाबा अगोदर कोणाचे शिष्य? बंकट स्वामीचे शिष्य होते. आणि हे मठातटात तरी बाबाने त्यांच्यावर कृपा केली आणि त्याला फड्यात पडू दिलं नाही, त्यांना बाजूला केलं. तसं कोणत्याही एका निमित्तानं यांच्यावर कृपा केली आणि त्या उपाधीतून बाहेर निघाले. कारण ते समाजासाठी आणि समाजाने करावं ते काम, महात्म्याचं ते काम नाही. असो माझा परिहार राहून गेलेला आहे. तुम्ही म्हणता महाराजांनी दिलं पल्लाड सुरू करून. परंतु एक गोष्ट आहे, आपल्या संप्रदायाचे जे अधिकारी असतील त्यांनी या भानगडीत पडू नये, या उपाधीत पडू नये. हां, साधू संत सांगतात या उपाध्या आहेत, हे गबाळे अनिक नका पडू गबाळाच्या भरी, तेथे आहे चोरी नागवन. असो या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्ट, विद्यापीठामध्ये तेव्हा 5,000 रुपये एकर जागा मिळत होती. त्यावेळेसुद्धा विषय काढला, बाबा इथं आपण जागा घेऊ, ट्रस्ट करू. ते म्हणे, भाऊ हे ज्ञान सांगायला ट्रस्ट लागत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी कुठे ट्रस्ट केली? तुकाराम महाराजांनी कुठं ट्रस्ट केली? आणि तुम्ही तुकाराम महाराज इतिहास पाहिला, त्याने जुने मंदिरं जे आहेत ना ते दुरुस्त केली, जुनी मंदिरं तुकाराम महाराजांनी. मग सांगा तुम्ही, आता आपल्या गावामध्ये जुनं मंदिरं नाहीत का? पण ते दुरुस्त महाराज लोक का करत नाहीत? आमचं काही नाव होणार नाही ना, हे नावासाठी मरतायत. काय
म्हणून या संप्रदायामध्ये जे मठामध्ये गुंतले आहेत ना ते मठातच मरणार आहेत. ठाल विठाल विठाल आळंदी पंढरपूरला जाऊन बघा, जे पूर्वी मठ तट बांधले त्यांच्या कोर्ट कचेऱ्या चालू आहेत अजून, आणि परमार्थ नाही घडत त्या मठात. त्याच्या उपाधीमध्ये ना परमार्थ घडत नाही. आता हे दिंडीचे चालक जे आहेत ना, दिंडी चालक जे आहेत ना, मी आता दिंडीमध्येच आलो 8 तारखेपासून पायी चालत आलो. मी बारकाईने पाहतो, मी दरवर्षी दिंड्या बदलवतो आणि प्रत्येक दिंडीच्या चालकाचा काय जे असेल त्यांचं व्यवहार पाहतो. कारण की इथं बोलायचं म्हणजे त्यांचंच अज्ञान जे आहे ते प्रगट करायचं आहे. ते जे त्यांचे काळे बाजार करतात, त्यांचे धंदे चालतात ना, तेच तुमच्या पुढे मांडायचं आहे. वास्तविक पाहता दिंडी चालकाचं परमार्थ घडतच नाही. बिचारे जे भाविक चालतात ना त्यांचा परमार्थ घडतो. असो, या ठिकाणी बारकाईने जर विचार केला, तुकाराम महाराज मागणी करतात, मागणी प्रकरणातील अभंग घेतलेला आहे, तरी पण परिहार देण्याचं कारण त्यांना त्या गबाडातून काढलं आणि ही वस्तू ज्या महात्म्याने उपलब्ध करून दिली. आता त्यांनी करून दिली का त्यांना भगवंतांनी बुद्धी दिली हे त्यांनाच माहिती. परंतु आपल्याला फक्त बाबाने सुद्धा आळंदीला सांगितलं, हा जरी मठ बांधला असेल, आम्हाला फक्त एवढं व्यासपीठ, आमचा जो विषय तुमच्यापर्यंत सांगायला व्यासपीठ देतात त्याबद्दल तुमचे आभारी आहेत, असे शब्द वापरले. जुने लोक अजून आहेत, त्यांना विचारा. हे बाबा त्या उपाधीत पडले नाहीत. मग आता कोणीतरी साधकांनी बांधला तो मठ, आणि साधकच तिथं आत्तासुद्धा कोणी महाराज नाही. तिथं आळंदीला कोणी महाराज नाहीत, सर्व साधक मंडळी आहे. आणि साधक मंडळींनी तो कारभार जो आहे तो चालावा. कारण की कुठंतरी भाविकांना जागा पाहिजे आणि त्या जागेसाठी वास्तू पाहिजे, आणि त्या वास्तू झाल्यानंतर त्या ठिकाणी हा विषय प्रतिपादन करावा लागतो. आजही जागा उपलब्ध झाली, भगवंताने करून दिलेली आहे. आणि तीसुद्धा जागा वास्तविक पाहता माणसं तोडावे का जोडावे, माणसं तोडावे का जोडावे, जोडायला पाहिजे. पण एक सांगतो, महाभारत जे घडलं ना युद्धाने नाही घडलं, युद्धामुळे त्यांचं हे झालं नाही. महाभारत जे घडलं ना कान फुकण्यामुळे झालं. कशामुळे झालं? अनेकाच्या काणी गुणदोष मनानं, आणि हे सांगी वांगीमुळे हे झालेलं आहे. तसं वास्तविक पाहता बारकाईने विचार केला तर रामाला वनवासात कोणामुळे जावं लागलं? कान फुकल्यामुळे ना. कान फुकल्यामुळे रामालासुद्धा वनवासात जावं लागलं. नुसतं रामाला बी नाही. तसं जर बारकाईने पाहिलं, रावणाची सुद्धा बहीण कोण होती? सुपर्णखा. तिच्यामुळे तिच्या सांगितल्यामुळेच, कारण की ती ज्या वेळेस आली होती त्यावेळेस तिचं नाक कापून टाकलं होतं आणि तिने ते सांगितलं, मन परत उपाध्या वाढल्या त्या. अशाच घटना झाल्या. जसं मारीस मामा, अशा बऱ्याच एक कान फुकणारे लोक आहेत ना. पण म्हणून बाबा म्हणाले, जर तुम्हाला कोणी कोणाबद्दल काही सांगितलं तर तुम्ही ऐकायचं नाही, तो कान कापून फेकून द्यायचा, ऐकायचं नाही. अनेकाच्या कानी गुणदोष मना न आणि तुम्ही ते ऐकायचंच नाही. आणि फारच तुम्हाला खाजावं असेल तर सोक्षमोक्ष करून घ्यायचं. ठाला विठाला आज मी कीर्तनकार नाही आहे, परंतु साधू संतांच्या सहवासामध्ये जे राहिलेलं आहे तो अनुभव तुमच्या पुढे प्रतिपादन मी करणार आहे. पण त्यासाठी आज जी साथ मिळालेली आहे, साऊंड सिस्टीम आहे, उत्कृष्ट गायक मंडळी आहे, मृदुंगमणी आहेत, आणि तुम्ही श्रोतेजन आहात. वास्तविक पाहता बारकाईने विचार केला, मी तुम्हाला काय सांगणार आहे की पहिला प्रश्न, तुम्ही आत्तापर्यंत जे काही कीर्तनं बाहेरचे ऐकत असाल ते फक्त तुका म्हणे नामा म्हणे. म्हणजे तुकाराम महाराजांनी काय केलं, ज्ञानेश्वर महाराजांचे काय केलं, ते 4 भावंड होते. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर गेला, अमुक झाला तमुक झालं, जे काही सांगत असतील. वास्तविक पाहता तुमच्या पुढे असा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे की आम्ही काय करावं ते सांगा. तो इतिहास आम्हाला माहिती आहे, 4 भावंड होते, असं झालं तसं झालं, परंतु आता आपण काय करायला पाहिजे. तुम्ही कीर्तनातून प्रत्येक महाराज म्हणतो, घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव. आम्ही पण सांगतो, घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव. सांगा तुम्ही. आता आम्ही सांगतो देवाचं नाव घ्या असं म्हणतो, परंतु आम्ही एक प्रमाण देत असतो, देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही ठाव कोठे काही. मग आता सांगा तुम्ही. आता इकडे सांगतात, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला,
नाम घ्यावंच लागणार आहे. नामानेच तुमचा आपला उद्धार होणार आहे. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. असे जे प्रमाणे तुमच्या मनामध्ये एक शंका निर्माण व्हायला पाहिजे, असा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. महाराज तुम्ही सांगतात भगवंताचं नाम घ्या नाम घ्या, पण तुम्हीच सांगतात देवाला नाव नाही, रंग नाही, रूप नाही असं तुम्ही सांगत आहात. पण नेमकं काय बुवा मग? नाव घ्यावं, देवाला नाव आहे, तुम्ही नाही म्हणतात देवाला नाव नाही, असा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे महाराजांना. तुमची पण काहींची इच्छा असते विचारायची, पण आमचे चाटू चमचे तुम्हाला जवळ येऊ देत नाही. हे महाराजाला काय विचारतो का? मग महाराजाला नाही विचारायचं कोणाला विचारायचं? मग कोणाला विचारायचं? बराचसा प्रश्न आहे. त्या काळामध्ये साधू संत मोजके होते, बोटावर मोजणे साधू संत मोजके होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये, तुकाराम महाराजांच्या काळामध्ये फार थोडे साधू संत होते. त्यांनी केवढी क्रांती केली हो. ज्ञानेश्वर महाराजांनी केवढी क्रांती केली, तुकाराम महाराजांनी केवढी क्रांती केली सांगा तुम्ही. त्यांना अंतराला जमीन, पांघरायला आकाश, भूक लागले तर 4 घरं मागून उदरनिर्वाह करणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी एवढी क्रांती केली. आता महाराज किती आहेत बरं? हां, खायला फुगेपर्यंत खायला भेटतं, जे पाहिजे ते मिळतं महाराजांना खायला. बरं महाराज कमी नाही आहेत. गावरान भाषेत सांगतो, महाराज एवढे झाले एवढे झाले एवढे झाले, हागणारापेक्षा भंगी जास्त झाले. ठाला विठाला 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 असं बोलायचं कारण का? शब्द गौण असतो. ज्याला खरोखर शब्दाचं ज्ञान झालं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी, परंतु दृश्यामध्ये परोक्षामध्ये शब्दच सांगावं लागणार आहेत. परोक्षामध्ये अपरोक्षामध्ये देवाला नाव नाही आहे, अपरोक्षामध्ये देवाला नाव नाही, रंग नाही, रूप नाही. अपरोक्ष भक्तीमध्ये अपरोक्ष कळल्यानंतर देवाला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, काही नाही. परंतु परोक्षामध्ये तुम्हाला देवाचं नाम घ्या असंच म्हणावं लागणार आहे. आणि ते नाम नाही आहे, ते साधन आहे. तुम्हाला जे जे दिलं जात असेल ते काय आहे? साधन आहे. साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्वधरी तोची एक. आत्मतत्वाकडे वळवण्यासाठी ते साधनं आहेत. आणि त्या साधनाचा सुद्धा वापर कसा करावा, कशासाठी करावा, हे सर्व मागणी तुकाराम महाराज या अभंगातून करीत आहेत. वास्तविक बारीक विचार केला, तुकाराम महाराज जी मागणी करतात ते तुमच्या आपल्यासाठी आहे का त्यांच्यासाठी आहे? तर ती मागणी तुमच्या आपल्यासाठी आहे. तुम्ही आपण सुद्धा देवाकडे शियाचा पदर धरा, शियाचा पदर धरा, शियाचा पदर धरा, शियाचा पदर धरा. जेने देवा येईल घरा, जेने देवा येईल घरा, शियाचा पदर धरा, धरा 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 धरा, शियाचा पदर धरा. जेने देवा येईल घरा, जेने देवा येईल घरा, शियाचा पदर धरा, शियाचा पदर धरा. प्रमाणाचा अर्थ असा आहे, गुरुवी ऐसा चाहिए जैसा धोबी धोना धोय, आत्मज्ञान का साबन लगा कर काया निर्मल होय. गुरु कसा पाहिजे? अशांचा पदर धरा, अशांचा ऐका. वास्तविक पाहता बारकाने जर विचार केला, बरेचसे म्हणतात तो आनंद संप्रदाय आहे, तो श्रीपाद बाबाचे आहेत असं म्हणून ते तुम्हाला खोटं सांगतात. त्यांच्या नादी लागू नका. वास्तविक पाहता आम्ही काही पाकिस्तानी आहेत का? आपल्याकडे शास्त्र आहे. हे जे महाराज लोक आहेत ना, हे जे असे सांगणारे उलटी फिटिंग करणारे आहेत, यांच्याकडे फक्त हे कारखान्यात तयार झालेले आहेत. आणि श्रीपाद बाबाचे जे काही आहेत, इथं कुठं आश्रम नाही, कुठं शिकवण नाही, काही नाही. हे ओरिजिनल आहे, ओरिजिनल महाराज तयार झालेले आहेत. आणि ते जे सांगतात ना, ते राईट फाईट सांगतात. तुम्ही माना अथवा नका माना, त्याचं कारण आहे ते मानपानाला हापापलेले नाही आहेत. कुत्र्याचे प्रकार 2 असतात, कुत्र्याचे प्रकार 2 असतात. एक पाळलेलं असतं
आणि एक बारदारे असतं. कुत्र्याचे प्रकार किती? 2. एक पाळलेलं आणि एक बारदारे. बारदारे कुत्रं असतं ते घरोघरी प्रत्येकाच्या दारात जातं आणि जिथं जेवत असतील त्यांच्यासमोर उभं राहतं आणि शेपूट हलवतं. काय हलवतं? शेपूट हलवतं. कशासाठी? तुकड्यासाठी. आणि जे पाळलेलं कुत्रं असतं त्याला माहीत आहे माझा मालक मला वेळेवर देणार आहे, ते गोंडा हलवत नाही. तसं इथं सुद्धा घोटाळा आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत, ऐशी यांची करिता सेवा काय सुख होई जीवा. लाख त्या देवाच्या गोष्टी सांगत असतील, लाख काही करत असतील, परंतु त्यांनी असं सांगितले, लोका सांगे ब्रह्मज्ञान जन लोकाची कापितो मान, नाही अनुभव आपणाशी कथा करीतो देवाची. हां, ऐशी यांची करिता सेवा काय सुख होय जीवा. हां, वास्तविक पाहता बारकाईने विचार करा. प्रश्न धर्माचा आहे, गल्लीबोळाचा नाही. समाज सोन्याहून पिवळा आहे. समाजाचा काही दोष नाही. सर्व गोष्टीचा अनुभव येतो. मान करतो, अपमान करतो, निंदा करते, स्तुती करते, सर्व अनुभव आहे. मग देवाच्या नामाचा अनुभव यायला नको? इथं प्रमाण म्हणतात, इथं प्रमाण घेऊन सांगतात, नाम तुझे नारायणा होडी पाशाना पाना, होडी पाशाना पाना, होडी पाशाना पाना. नाम तुझे नारायणा फोडी पाषाणा, फोडी पाषाणाला पाना, फोडी पाषाणा. संत सांगतात, नाम तुझे नारायणा होडी पाषाणाला पाना. मग सांगा तुम्ही, दगडाला पाझर फुटतो, रीस मुखाचे गायन करिता शिळा झाले पाणी. वास्तविक पाहता नामामध्ये एवढी जर पावर आहे, नामामध्ये एवढी पावर आहे, दगडाला सुद्धा पाझर फुटतो. मग तुम्ही आपण काय दगड आहोत? नामाचा अनुभव यायला नको? अहो प्रमाण घेतात, कंठी प्रेम दाटे नैने नीर लोटे. कंठी प्रेम दाटे नैर लोटे, प्रेम दाटे नैर. हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम नाम, हृदयी प्रगटे राम नाम. हो, हे जरी उघडं नाम सांगत असतील, तो महामंत्र आहे, तो उघडा मंत्र आहे. परंतु माऊलीवर ज्यांचा विश्वास असेल ते म्हणतात, ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवा लाधले. ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवा, ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवा, ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवा. निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती. आहे का भरोसा? गुड म्हणजे काय? ज्ञानगुणगम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्ती दिदले माझ्या हाती. महाराज म्हणतात, माझ्या सद्गुरू निवृत्तीनाथांनी गूढ असं सिक्रेट जे आहे ते नाम मला दिलेलं आहे. मग गूढ म्हणजे काय? सिक्रेट. पार्वतीला सुद्धा तेच सांगितलं होतं. माता सांगा तुम्ही आता, बारकाईने विचार करा, वारकरी संप्रदाय जो आहे हा, याची उत्पत्ती कधी झाली? वारकरी संप्रदायाची उत्पत्ती कधी झाली? तुमचा आपला संप्रदाय जो आहे ना, तो अनादी आहे. हो, माऊलीच्या हा जे वारकरी म्हणतात ना, यांच्यापेक्षा आपला संप्रदाय आधीचा आहे. कसं? तुम्हाला पुरावा देऊन सांगतो. ज्यावेळेस पार्वतीला हे ज्ञान सांगत असताना चोरून कोणी ऐकलं? कोणी ऐकलं? मच्छिंद्रनाथाने ऐकलं. ऐकल्यानंतर शंकराने शाप दिला, तुला फलद्रूप होणार नाही. बरेचसे म्हणतात तुमचं नाम आम्हाला माहिती आहे, पण फलद्रूप होणार नाही, कारण की ते चोरून ऐकलेलं आहे. फलद्रूप होणार नाही, नाही, नाही. बरेचसे पंढरपूरचे बरेचसे महाराज सांगतात, मठातले वारकरी संप्रदाय म्हणणारे, ते म्हणतात तुमचं नाम आम्हाला माहिती आहे, पण फलद्रूप होणार नाही. फलद्रूप होणार नाही, चोरून ऐकलेलं आहे. कारण की चोरून ऐकलेलं फलद्रूप होत नाही, हा इतिहास आहे. त्यावेळेस शंकराने शाप दिला, तुला हे चोरून ऐकलेले हे तुला फलद्रूप होणार नाही. परंतु त्यांनी गायाबाया केली, विनंती केली, आणि विनंती केल्यानंतर शंकराने सांगितलं, तुम्हाला दत्तात्रयाकडे जावं लागेल. कोणाकडे जावं लागेल? विनियोग समजून घ्यायला. हे नाम जरी आपल्या लोकांना जरी मिळालं असेल, याच्यामध्ये सुद्धा जर घोटाळा झाले
तर विनियोग समजला नाही तर विनियोगाविन विफल म्हणजे त्याचं फळ मिळणार नाही. विनियोग कळायला पाहिजे या नामाचं सुद्धा. जसं पहिलं जे नाम आहे ते पहिल्या नाम अष्टसात्विक भाव होईपर्यंत, आणि अष्टसात्विक भाव म्हणजे चित्तशुद्धी होण्यासाठी पहिलं नाम आहे. मग चित्तशुद्ध झाल्यानंतर ते नाम आपल्याला काय सांगतात सद्गुरू, आता हे नाम पुन्हा म्हणू नका. मग त्यांना प्रबोध दिला जातो, आणि प्रबोध दिल्यानंतर ते नाम कुठपर्यंत घ्यायला पाहिजे, काही म्हणतात मरेपर्यंत घ्यायला पाहिजे. मरेपर्यंत कोणी घ्यायचा? मरेपर्यंत जर मेळच बसला नाही, मरेपर्यंत जर मेळच बसला नाही. परंतु साधू संतांनी सांगितलेले, जोपर्यंत तुम्ही तुमची चित्तवृत्ती निर्विचार होत नाही, तुमची वृत्ती जी आहे ती निर्विचार व्हायला पाहिजे. कारण की भगवंत कुठं असतो? निर्विकार चित्ते वशे भगवंत. भगवंत कुठं असतो? निर्विकार चित्तामध्ये असतो. मग निर्विकार चित्त म्हणजे काय? निर्विकार चित्त म्हणजे काय? मन हे वृत्तीवर येत नाही, मन हे वृत्तीवर येत नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, कोण पुण्याचा होईना सेवक, कोण पुण्याचा होईना सेवक, पुण्याचा होईना सेवक, कोण पुण्याचा होईना सेवक. पुण्याचा होईन सेवक, कोण पुण्याचा होईन सेवक, कोण पुण्याचा होईन सेवक. जेही द्वंद्वादिक दुरावले, तेही द्वंद्वादिक, तेही द्वंद्वादिक, तेही द्वंद्वादिक दुरावले, दुरावले. ऐसे वर्म मद दावी नारायण, ऐसे वर्म मद दावी नारायण. जी द्वंद्वादिक दुरावले, जी द्वंद्वादिक दुरावले, ऐसे वर्म मद दावी नारायण, ऐसे वर्म मद दावी नारायण. हे कोण पुण्याचा होईन सेवक, तेही द्वंद्वादिक दुरावले, जीही द्वंद्वादिक दुरावले, जीही द्वंद्वादिक दुरावले. कोण पुण्याचा होईन सेवक, जीही द्वंद्वादिक दुरावले, जीही द्वंद्वादिक दुरावले, जीही द्वंद्वादिक दुरावले. महाराज म्हणतात, कोण पुण्यांचा होईल सेवक, जी द्वंद्वाधिक दुरावले. वास्तविक ते असं म्हणतात, सुख दुःखातील स्थिती, असा कोण पुण्यवान माझ्या जीवनामध्ये असे सद्गुरू भेटतील की ते मला सुख दुःखातीत अशी जी अवस्था आहे, आत्मसुख रूपी जे सुख आहे त्याची प्राप्ती होईल. पण त्याच्या ज्या खुणा आहेत त्या प्रगट व्हायला पाहिजे. मग सांगा तुम्ही, आता शास्त्र जे सांगतं त्या पद्धतीने भक्ती व्हायला पाहिजे. आज आपण जाहीर का बोलतो? हे समाजाचा दोष नाही आहे, या जागेवर हे सांगणाऱ्यांचा दोष आहे, सांगणाऱ्यांचा दोष आहे. हो, 100% विद्यार्थी नापास झाले सर, 100% नापास झाले, दोष कोणाचा आहे? 100% नापास झाले, दोष कोणाचा? विद्यार्थ्यांचा का सरांचा? नाक घासून कबूल करायला पाहिजे, नाक घासून कबूल करायला पाहिजे. एसटी पलटी झाली, बसणाऱ्यांचा दोष का कंडक्टरचा दोष? ड्रायव्हरचा. म्हणजे तुम्ही ऐकतायत बुवा. ठाला विठाला विठाला. मग शास्त्राप्रमाणे जर अनुभव येत नसेल
असे तुम्ही काय म्हणता आम्ही गुरु केलेला आहे, आता दुसरा गुरु कसं काय करावा? जर शास्त्राप्रमाणे अनुभव जरा आणून दिला नाही, आणून देत नसतील तर असे गुरु काय करायला पाहिजे? तुकाराम महाराज सांगतात, तुकाराम महाराज आदिलिया भरतारा, बोला बोला काय म्हणतात? आदरीय भरतारा काम नाही पुरा, म्हणून बेबिचारा टेकली ठाल विठाला पहिला जो गुरु केला होता ना तो असा होता म्हणे, आदिल्या भरतारा काम नाही पुरा, म्हणून बेबिचारा टेकली. शास्त्र काय सांगतं? आज आपले एवढे बाबाने जे तयार केले आहेत ना अधिकारी, एवढे अधिकार काय म्हणतात, लई लोकांना अधिकार देऊन टाकलं. बाबा म्हणाले भाऊ आता आमची तर लायकी पण नव्हती तरी बाबांनी आम्हाला अधिकार दिलेत. आम्ही विचार करायचो आम्हाला तर काही येतच नाही. ठाल विठाल विठाल उभं राहा बाबा, जरा दगड ठेवा. ठाल विठाल वास्तविक पाहता बारीक जर विचार केला, विषय असा सांगत होतो, जर समजा यांनी 5 ठोकून दिली हो, एकच गुरु करावं म्हणे. अरे गुरु म्हणता कोणाला? माणसं गुरु आहेत का? माणूस गुरु आहे. डॉक्टर पदवी कोणाला आहे? सुग्रीण पदवी कोणाला आहे? माहीत नाही तुम्हाला? डॉक्टर कोणाला म्हणतात? माणसाला म्हणतात. जर माणसाला म्हणत असेल तुमच्या गावामध्ये सर्व माणसं डॉक्टर आहेत का? मग डॉक्टर ही पदवी ज्ञानाला आहे. म्हणून त्यांना सांगितलं ते ज्ञान पैगा बरवे, जे ज्ञान आहे ज्ञानाला पदवी आहे. म्हणून बाबांनी आम्हाला जे अधिकार दिलेत, एकटं कुत्रं चाटेल किती भुकेल किती म्हणाले, कारण की ती पावर नामात आहे, देणाऱ्यामध्ये नाही. ठाल विठाल आज मेळ का बसत नाही त्यात सांगू तुम्हाला. लग्न झाल्यानंतर 1.5 वर्षांनी 2 वर्षांनी मुलगी माहेरी आली. कशासाठी? बाळातपणाला माहेरी आली. बाळातपणाला माहेरी आली. माहेरी आल्यानंतर दिवस भरल्यानंतर रात्री, तेव्हा काही साधनं एवढे नव्हते, रात्री 12-1 वाजता ती पोट दुखायला लागलं तर ती रडायला लागली. खूप रडत होती आणि शेवटी ते म्हणायला लागलं बाई सकाळपर्यंत तू जरा सहन कर, सकाळपर्यंत सहन कर. साधनं नव्हते, सकाळपर्यंत सहन केली पण सकाळी तिला झोप लागली. झोपल्यानंतर तिला काही घरच्यांनी उठवलं नाही. बाहेर ते सडा रांगोळी काय असेल ते करत होते. शेजारी उठली आणि शेजारी म्हणायला लागली बाई काय रात्रभर झोप लागू दिलं नाही, कोण भुकत होतो म्हणाले. तिने सांगितलं मुलगी रडत होती, तिचं पोट दुखत होतं. ते म्हणे पोट दुखतं म्हणजे एवढं रडायचं असतं का म्हणे? आमचं काय पोट दुखत नाही का म्हणे? आता तिचं पोट पिठलं खाऊन दुखत असेल, कारण ती वांज होती. ती काय होती? वांज होती. अनुभव नाही पोटे, 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 अनुभव नाही पोटे त्याच्या ऐकून अनुभव नाही पोटी त्याच्या ऐकून गोष्टी, अनुभव नाही पोटी त्याच्या ऐकून गोष्टी, अनुभव नाही पोटी त्याच्या ऐकून गोष्टी, अनुभव नाही पोटी, 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 अनुभव नाही पोटी. महाराज म्हणतात अनुभव नाही पोटी. जर अनुभवच नसेल तो काय सांगणार हो? आणि तर संत सांगतात अनुभवाला अंगा तो या जगा देत असे. अनुभव सांगतो. साधू संतांनी अनुभव सांगितला आणि आजही
तुकाराम महाराज या अभंगातून अनुभवाचीच मागणी करता आहेत आणि तुम्हा आपल्याला सुद्धा अनुभवाचीच गरज आहे. हे तुका म्हणे येते अनुभव प्रमाण, तुका म्हणे येते अनुभव प्रमाण, तुका म्हणे येते अनुभव प्रमाण, तुका म्हणे येते अनुभव प्रमाण. शब्दाचे गौरव नामालये, शब्दाचे गौरव कामानये, शब्दाचे गौरव कामानये. आता तर आपल्या या संप्रदायामध्ये पाहिजे तसे चिरे तयार झालेले, पाहिजे तसे. हो, तुम्ही शास्त्राचे पुरावे जे द्यायचे ठरले तर धडाधड पुरावे देतील एवढे. म्हणून आपण छातीठोक बोलतोय. भारतामध्ये 2च पिनल कोड आहेत, एक फौजदारी आणि एक दिवाणी, 2च पिनल कोड आहेत. आणि त्याच्यामध्ये जेवढे या भारतामध्ये न्यायाधीश असतील आणि जेवढे वकील असतील, मग ते वादीचे असो अर्थात प्रतिवादीचे वकील असो, यांनी तिघांनी जो अभ्यास केलेला आहे तो 2च पिनल कोडचा अभ्यास केलेला आहे. परंतु प्रत्यक्षाचा पुरावा जर नसेल तर निर्णय लागत नाही, निर्णय लागत नाही. मग आता सांगा तुम्ही, आता आपल्याकडे प्रत्यक्षाचा पुरावा आहे म्हणून आपण म्हणतो आहे. विद्यापीठामध्ये कोर्ट कचेऱ्या केलेल्या आहेत. हो, नाव नाही घेत पण नाव सांगतो. पायमुळे महाराज होते, साहेब बी होते त्यावेळेस. ये म्हणून आपण बोलतो आहे आज. सांगा तुम्ही आता, एकनाथ महाराजांनी दुसऱ्या अध्यायामध्ये, एकनाथ भागवतमध्ये दुसऱ्या अध्यायाचा 40वा श्लोक आहे, तिसरा अध्यायाचा 30, 31, 32 हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये नामाचं अनुभूती सांगितलेली आहे. आणि आजही तशी अनुभूती यायला पाहिजे. आणि तशी अनुभूती म्हणजे अभंगाचे 2ऱ्या चरणामध्ये सांगतो. ऐसे वर ऐसे वर्म माझ दावी नारायण, 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 ऐसे वर दावी नारायणा, ऐसे वर दावी नारायणा, ऐसे वर दावी नारायणा, ऐसे वर दावी नारायणा. अंतरीचा खुना प्रगटोने, अंतरीचा खुना प्रगटोने, अंतरीच्या खुणा प्रगटोने, अंतरीच्या खुणा प्रगटोने, अंतरीचा खुना प्रगटोने, अंतरीचा खुना प्रगटोने, अंतरीच्या खुणा प्रगटोने, अंतरीच्या खुणा प्रगटोने. ऐसे वर्म माझ दावी नारायण, 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 ऐसे वर्म दावी नारायणा, ऐसे वर्म दावी नारायणा, ऐसे वर्म दावी नारायणा, ऐसे वर्म दावी नारायणा, ऐसे वर्म अंतरीचा खुना प्रगटोने, अंतरीचा खुना ऐसे वर्म दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोने, अंतरीच्या खुणा प्रगटोने. ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटुनी. आता खूप अभ्यास केला. जेवढी काही वारकरी संप्रदायाची मंडळी असेल
आपला काय त्यांच्या बांधाला बाण नाही ना आपला बाण त्यांच्या बांधाला बाण नाही आहे. परंतु येतो हिताचा कळवळा जीव तुटतो तिळतिळा. साधू संतांनी जरी समजा माऊलीचं नाव घेत असतील पण एक प्रकारची निंदाच करतात. जर माऊलीचं तत्त्व जसेचं तसं सांगितलं जर नसेल तर निंदाच आहे. पाठपाठांतर करून काय करता हो. साधू संत सांगतात 4 पडे 6 पडे 18 के मुखपाठ ब्रह्मज्ञान के खबर नाही जैसे बडे बडबडे भाट. हां शास्त्र नुसतं वाचून उपयोग नाही हो. त्या शास्त्रामध्ये लिहिलेल्या ज्या काही आता हे तुमचं गाव आहे या गावाला खुणावरड्या आहेत का नाही आहेत. खुणावरड्या आहेत ना. शिव आता आम्ही इकडनं आलो जाधव वस्तीवरून तिथं 3 तालुक्यांची बाँड्री आहे. 3 तालुके मला त्यांनी सांगितलं 3 तालुके. तिकडे पंढरपूर आहे इकडे माळा आणि मोळ आहेत का नाही. मग जर समजा दृश्यामध्ये एवढ्या खुणावरड्या आहेत मग परमार्थाचे सुद्धा काही खुणावरड्या नसतील का. तू कंठ दाटोनी आला राम हृदय प्रगटला राम हृदय प्रगटला राम हृदय प्रगटला कंठ दाटोनी आला राम हृदय प्रगटला राम हृदय प्रगटला राम हृदय प्रगटला. इथं पुण्याची लक्षणे इथं पुण्याची लक्षणे सगळ्याची संधी म्हणे कंठ दाटोनिया आला राम हृदय प्रगटला. अनुभव जो आहे भगवंत ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो त्यावेळेस अनुभव येतो हो. आणि तो अनुभव भल्या भल्यांना कळत नाही. दशरथ राजाला सुद्धा तो कळाला नाही. परब्रह्मपूर्ण आले माझ्या घरी न कळे अंतरे नृपाची. ज्यावेळी कौशल्य मात्याची अवस्था झाली तर दशरथ राजाला सुद्धा कळालं नाही. दशरथ राजा म्हणतो ज्यावेळेस ती अवस्था झाली परब्रह्मपूर्ण आले माझ्या घरी न कळे अंतरे नृपाची करती बडबड होती भूतचेष्टा येऊने वशिष्ठ पाहे कौशल्याशी न आवरते अशी अष्टभा. म्हणजे वास्तविक अंतरीच्या ज्या खुणा आहेत त्या बाहेर प्रगट होतात. आणि इतर लोक सामान्य लोक नावं ठेवू द्या त्यांच्याबद्दल आमचा वाद नाही आमची तक्रार नाही. पण कीर्तनकार जर या अष्टसात्विक भावाला नावं ठेवत असेल तर तुमच्याकडे याला काय म्हणतात कोपर. या कोपर खिडेने जरी जोडला पाप बी नाही पुण्य बी नाही. ठाला विठाला हो जाहीर बोलतोय जाहीर. कारण प्रश्न धर्माचा आहे. काय प्रश्न धर्माचा आहे. आणि तुमचं आयुष्य चाललं ना घडी घडी काळ वाटयाची पाय घडी घडी काळ वाटयाचे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे कोर्टात गेलं तर सिद्ध करून देऊ आपण. अनुभव येत नाही किंवा आता राहिलं नाही मग तू का झकमाराला कीर्तन करतो का रे. हां पण नाही ना अशी शेपूट आळतात काय म्हणतात असं बोलू नये. असं कुठे कीर्तन असतं का. हां पण तुम्हाला बी ते गोड ऐकायचे सवय पडले म्हणून मधुर वाणीच्या नका पडू भरी तेथे आहे थोडी नागवण. हां काय ते र प प ग अनुभव पाहिजे इथं. इजेन जागा अनुभव सांगायचे आणि कीर्तन करतो प्रोत्साहन. नपुसक काय पद्मिनीचे सोळे नपुसक काय पद्मिनीचे सोळे नपुसक काय पद्मिनीचे सोळे नपुसक काय पद्मिनीचे सोळे
देवाने आता मला दृष्टांताकडे वळवलं. धावता सांगतो, तुम्हाला माहिती आहे तो दृष्टांत. आज समाजामध्ये महाराज असे तयार झालेले आहेत, बोलके शंख झाले. बोलके शंख, बोलते मगर करते नहीं. बडे मुके बड़े मुंह के लबाड़, काला मुंह लेकर जाए शाही के दरबार. 4 पडे 6 पडे 18 के मुखपाठ, ब्रह्मज्ञान के खबर नाही जैसे. म्हणजे ते बोलके शंख आहेत, बोलके शंख. तर काय झालं, एक वेळेस मुलगा गेला, देवदेव करायला गेला, हिमालयाकडे गेला. तिथं त्याने खूप तपश्चर्या केली आणि एक विद्या शिकला, तो पाण्यावर चालायची विद्या याला. आणि पाण्यावर चालायचं शिकला, परंतु त्याला एक शंख मिळाला आणि त्या शंख, तो जे मागायचं ते भेटलं. जे मागायचं ते त्याला प्राप्त होत होतं. ते त्याने अनुभव घेऊन पाहिला. 5 पक्वाने पाहिजे, लगेच 5 पक्वाने आले. आणि येत असताना, घराकडे येत असताना रस्त्यावर मावशीचं घर भेटलं. आणि मग मावशीने सांगितलं, अरे बाबा 12 वर्षात गेला तू, तपश्चर्या केली सर्व काही, आता माझ्याकडे गाई म्हशी भरपूर आहेत, काहीतरी दही दूध तूप खा आणि तुझे गालगोचे वर आले का मग घरी जा. मग स्वयंपाक करायचा होता, सांग तुला काय पाहिजे. ते म्हणे तुला सांगायची गरज नाही आणि तुला स्वयंपाक करायची गरज नाही. मला देव प्रसन्न झालेला आहे. मी हा शंख जर वाजला ना, सांग किती तुझ्या घरात किती लोक आहेत ते सांग. मग 8-10 काय जे ते सांगितलं आणि त्यांनी ट्रायल घेतली आणि खरोखर ते 5 पक्वान्ने आले. म्हाताऱ्याने पाहिलं, बस म्हाताऱ्याचं डोकंच फिरलं. रात्री झोपला, म्हाताऱ्याने तो शंख काढून घेतला. तो शंख जो पूर्वी साधू संतांनी दिला होता तो काढून घेतला आणि दुसरा ठेवून दिला. सकाळी उठला, आंघोळ झाली, तो शंख घेतला गेला. आणि घरी वडील म्हणाला, का रे 12 वर्ष काय केलं म्हणाले. अहो म्हणे एवढं विद्या शिकून आलो म्हणे, मी पाण्यावर चालतो म्हणे. अरे बावडं 12 वर्ष घातले पाण्यावर चालायला, आम्ही 2 रुपये देतो, ह्या किनाऱ्यानं त्या किनाऱ्याला जातो. ते म्हणे तेवढंच नाही, मग हा जो शंख आहे ना, याच्याकडे जे मागितलं ते मिळतं म्हणाले. सांगा किती रुपये पाहिजे म्हणे, सांगा किती लाख रुपये पाहिजे सांगा. ते म्हणे लाख जाऊ दे, काय 100 रुपये तर काढून दाखव. मग त्याने शंखाला कडे मागणी केली की बा 100 रुपये दे. तो 100, तो काय म्हणतो शंख, 100 काय घेतो, 200 घे. ते म्हणे 200 दे. तो म्हणे 200 काय घेतो, 300 माग. म्हणे 300 दे. असं करत 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 तो म्हणे किती घेतो, 10. म्हणजे तो फक्त गप्पा मारत होता, तो देत. मग असे गप्पोड शंख भरपूर दे, ठाल विठाल. म्हणून लंगोटे बाबांनी प्रमाण दिलं होतं. नपुसका काय हो. मग सांगा तुम्ही, आता लग्न झालं, लग्न झाल्यानंतर 10-12 4-5 वर्ष झाले, पोट पाणी काही पिकत नव्हतं. सासूला वाटलं आता किती वर्ष होऊन गेले, जवळजवळ 8-7-8 वर्ष होऊन गेले आणि पोट पाणी पिकत नाही. म्हणून त्यांनी घरामध्ये निर्णय घेतला की हिच्या नावावर 2 एकर जमीन करून देऊ आणि आपण काय करायचं, दुसरं लग्न करायचं पोराचं. तिने ऐकलं, ती मैत्रिणीकडे गेली, म्हणे बाई आता पक्क ठरलं म्हणे. काय ते काय करणार, मला माझ्या नावावर 2 एकर जमीन करणार आहेत आणि दुसरं लग्न करणार आहेत त्यांचं. ती म्हणे बाई माझं काय हातात नाही, तुझी सासू काय ऐकणार नाही, पण तरी पण मी 1 वर्ष तरी पुढे लोटतो म्हणे. 1 वर्ष म्हणे कसं काय. म्हणे मी सांगतो तसं करायचं. गेली सासूकडे. सासू म्हणे तुम्हाला काही माहिती झालं का. म्हणे काय. म्हणे तिला दिवस गेलेत म्हणे. ती म्हणे ती बोलली नाही म्हणे, लाजली असेल तुम्हाला म्हणे. ती काय लाजली असेल म्हणाले तुम्हाला ती. मग सासूला आनंद झाला, बरं झालं, निर्णय घ्यायच्या आतच देव पावला, निर्णय घेतला. ती तिच्याकडे गेली, तुझ्या सासूला सांगितलं, खूप आनंद झाला. ते म्हणे अगं बाई दिवस गेले, पण आता हे कसं काय निभायचं. ते म्हणे काय नाही, आंघोळीत गेले का 1-1 चिरगुटी रोज गुंडाळायची, 1-1 चिंचोडी गुंडाळायची. रोज आंघोळ गेले का 1 चिंचोडी गुंडाळायची. मग ते थोडं पोट दिसायला लागलं, म्हाताऱ्याला बरं वाटलं. पण 9 महिने झालेत. किती, 9 महिने. आता 9 महिने झाल्यानंतर सासू म्हणाले का गं बाई 9 महिने झाले. ते म्हणे अहो थांबा ना, गरवार बोबाट जगामध्ये, गरवार बोबाट जगामध्ये, गरवार बोबाट जगामध्ये, गरवार बोबाट जगामध्ये. चिरगुटे बांधोनी वाढविले पोट, चिरगुटे बांधोनी वाढविले
जगामध्ये गरवारावो माता जगामध्ये गरवारावो माता जगामध्ये 9 महिने झाले, 9.5 महिने झाले, 10 महिने झाले. शेवटी तिला बोलवलं. का गं बाई, दिवस इकडे तिकडे होतील, 10-15 दिवस इकडे तिकडे होतील, पण 10वा महिना झाला. ती म्हणे सांगितलं, आत्या जर हिने जर समजा गाढवाचं पाणी ओलांडलं असेल कदाचित 12 महिनेसुद्धा लागू शकतात. काय सांगा तुम्ही. आता जर समजा नाहीच तर होईल कसं काय. सासूला दम पटला नाही, 12 महिने गेलेत. आंघोळीला गेल्यानंतर आता प्रमाण घेतलं त्या पद्धतीने जेव्हा सासूने हात घातला तर सर्व चिंदड्याच काढल्या. ठाल विठाल. तुकाराम महाराज सांगतात, असे नको आम्हाला, असे गफोड शंकर नको पाहिजे आम्हाला. आम्हाला अनुभव आणून देणारे महात्मे पाहिजे. परंतु ते अनुभव आणून देणारे महात्मे जे आहेत ते कसे आहेत. अभंगाच्या बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. हे परी जग जेठी, परी जग जेठी, करुणा केली, करुणा केली, करुणा केली, ऐसे वर्मा माझा नावी नारायणा, ऐसे वर्मा माझा दावी नारायणा. परी जग जेठी, परी जग जेठी, करुणा केली, करुणा केली, करुणा केली, ऐसे वर्मा माझा दावी नारायण, ऐसे वर्मा माझा दावी नारायण. बहु अवघड आहे संत भेटी. महाराज म्हणतात असे अनुभव आणून देणारे जे संत आहेत, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. तर भगवंतांनी माझ्यावर कृपा केली. कृपा केल्यानंतर वास्तविक पाहता बारकाईने विचार केला तर तुकाराम महाराजांना सुद्धा कसे संत अभिप्रेत आहेत. ते अनुभव आणून देणारे संत पाहिजे. परंतु ते संत जे आहेत ते कसे आहेत, काय सांगतात महाराज. आता प्रमाण घेतलं ना, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. वास्तविक पाहता वारकरी संप्रदायामध्ये जरी ते माऊलीची निंदा करतात म्हणजे कसं, त्यांनी काय सांगितलं, ज्ञानदेव सारं चोजविले. ज्ञानेश्वर महाराजांनी हे सर्व ओपन केलं, उघडं केलं. आणि अजूनसुद्धा त्यांच्याकडे एक गुरु आणि एकच शिष्य परंपरा आहे. एक गुरु जे गादीवर बसतील त्यांनाच, बाकीच्यांना रामकृष्ण हरी, हां भरोसा भारी. सांगा तुम्ही आता बारीक विचार करा. रामकृष्ण हरीने पुण्य होईल, सात्विक पुण्य होईल, निखळ पुण्य होणार नाही. निखळ पुण्य होण्यासाठी भगवंताचं नामच मिळायला पाहिजे. जे साधू संतांच्या परंपरेने सांगितलेलं आहे, ज्ञान गुडगम्य ज्ञान देवाला धले, निवृत्तीने दिलेले माझ्या हाती, असं जे गुढ नाम आहे. आणि ते नाम जे आहे ते फक्त ज्यांच्याकडे परंपरा आहे त्यांच्याकडेच ते आहे. आणि बाबांनी हे जे नाम दिलेलं आहे ते कसं केलेलं, वरुणासारखा उपदेश केला बाबांनी. कसा, वरुणासारखा म्हणजे पावसासारखा उपदेश केला. पाऊस काय म्हणतो का, ही गुखडी आहे इथं पडायचं नाही असं म्हणते. वरुणासारखा उपदेश केला. काय म्हणतात, लायकी पाहिजे म्हणाले. केला संताने उपकार, हृदय लाविला ईश्वर, आपण आपला शोध करा, आपण आपला शोध करा. केला संताने
परंपरा आहे ते सर्व सांगतात. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले सहजस्थिती तेच प्रेममुद्रा गोरक्ष दिले. म्हणजे त्यांची परंपरा आहे. गोरक्षनाथांनी कोणाकडनं ऐकलं? शंकराकडनंच ऐकलं, विनायक दत्तात्रयाकडनं समजून घेतला आणि ती परंपरा माऊलीपर्यंत आल्यानंतर मग पुढे खंडित का झाली? पुढे खंडित का झाली याचं कारण काय आहे? तर वास्तविक पाहता ते तोंड पाहून वाढत होते. एक गुरु एक शिष्य परंपरा सुरू केली आणि म्हणून बाकीच्यांना तो अनुभव आला नाही आणि अनुभव आणून देता बी येणार नाही, कारण ते नामच नाही आहे आणि ते नाम फक्त ज्यांच्याकडे परंपरा आहे त्यांच्याकडे आहे. आणि बाबांनी वरुणसारखा उपदेश केला, त्यांनी लायकी पाहिली नाही. वाल्या कोड्याची लायकी होती का? हां, अहो त्यांनी 7 रांजण भरले होते, 7. एवढं त्यांनी पाप केलं होतं. तुम्ही आपण खाऊन खाऊन 5-50 बोकडे खाल्ले असाल, 1-2 बॅरल दारू प्यालेला असाल. हां, आणि इथं म्हणता हो का दुराचारे विषय आसक्ता. हो का दुराचारी विषय, हो का दुराचारी विषय, हो का दुराचारी विषय. संत कृपे त्वरित उदर, संत कृपे त्वरित उदर, संत कृपे त्वरित उदर. हो, खानदानी जर संत भेटला ना, खानदानी जर संत भेटला तर लगेच त्याला आपणासारखे करते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. हो, पोट भरणं अवघडे. पण हे लोह परिसाची नस आहे उपमा, संतांचा महिमा आघाताची. लोखंडाला जर परीस लावलं तर ते परीस बनवत नाही, काय बनवतं? सोनं बनवतो. तो सुद्धा दृष्टांत अपुरा आहे. संत जे आहे ना ते आपल्यासारखे करतात. आपल्यासारखे करतात म्हणजे कसे करतात? त्यांना जो अनुभव आला तो दुसऱ्याला आणून देतात आणि अशी आपली परंपरा आहे. पण यांचं असं झालेलं आहे, गावोगावी सप्ते सुरू केलेत. ते मोदीचं ऐकलं कोणाच ठाऊक त्यांनी? मोदींनंतर सांगितलं, त्यांच्या अगोदर त्यांचं कुटाने चालू आहेत. सबका साथ, मोदीची काय? सबका साथ सबका विकास, सबका साथ. हां, त्यांचं चालू आहे. सप्त्यामध्ये कसं आहे, आणि हे जे सप्ते आहेत ना याचं कारण दृष्टांत सांगतो. भजन करा विठाल विठाल एक राजा होता आणि त्याची राणी जी होती, राजाची धर्मपत्नी जी होती ती खूप धार्मिक होती. आणि राजवाड्यासमोर एक वेल होता आणि त्या वेलाला एकच फूल येत होतं. राणी काय करायची, ते फूल आणायची आणि देवपूजा करायची. पण तो वेल रस्त्यावर असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या जर तोडून नेलं, एकच फूल येत होतं. येणाऱ्या जाणाऱ्या जर तोडून नेलं तर राणी उपवास धरत होती. बरं, आता उपवास तुम्ही आपण धरतो, एक तर सोमवार धरतो, नाहीतर एकादशी धरतो, गुरुवार धरतो. पण त्या राणीचं असं होतं, कधी मंगळवार धरायची, कधी बुधवार धरायची, कधी तर रविवार धरायची. राजाला वाटलं या असं कसं काय बुवा, कारण तो फूल चोरणारा काही वार पाहून चोरत नव्हता. फूल चोरणारा वार पाहून चोरत नव्हता. त्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो चोरायचा. मग राजाला असा प्रश्न पडला की राणी असे जे उपास धरते याला कारण काय बुवा? बरं, उपास धरे का ना, पण कधी सोमवारचं, कधी रविवारचं, कधी बुधवार, हे असं काय भानगड काय बुवा? मग दासीला विचारलं, राणी उपास का धरते विचार. मग राणीने दासीने राणीला विचारलं की तुम्ही उपवास का धरतात? ती म्हणाली तू वेल आहे, त्या वेलाला एक फूल येतं, ते फूल जर रस्त्यावरचे येणाऱ्या जाणाऱ्या तोडून नेलं तर त्या दिवशी मी देवपूजा करत नाही आणि उपाशी राहते. राजाकडे निरोप गेला. राजाने सांगितलं, अहो आपण राजे आहोत, आपण लगेच तिथे पारे नेमू ना, पारेकरी तिथं पारेकरी नेमू आपण. राजा बोलले दल आले, काजी बोलले दाढेविना आले. तर राजाने ऑर्डर दिली, 2 पहारेकरी नेमले. कशासाठी? त्या वेलाच्या रक्षणासाठी 2 पहारेकरी. राणीने अधिकृत मनुष्य पाठवल्याशिवाय ते फूल कोणी तोडायचं नाही. मग ते राणीचे उपास धरायचं बंद झालं. राणीला फूल मिळायला लागलं देवपूजेला, त्यामुळे ते बरं झालं. परंतु असे दिवस जाता जाता मुलगा युवराज मोठा झाला. युवराजाला गादीवर बसवलं आणि राजे राणी मोकळे झाले आणि ते तीर्थयात्रेला गेले. पण कर्मधर्म संयोगाने तिकडे ते निवर्तले. आणि मग इकडे राजाला याला प्रश्न पडला की हे जे पहारेकरी आहेत हे रिटायर झाले आणि त्याच्या जागेवर दुसरे पहारेकरी नेमलेत. पण त्याला प्रश्न पडला की या ठिकाणी नाही तिजोरी, इथं नाही खजिना, हे पहारेकरी काय करतायत? पण त्याला वाटलं आपले वडील काही एवढे बावळट नव्हते, इथं काहीतरी असलंच पाहिजे. म्हणून ते पहारेकरी, नवीन पहारेकरी नेमलेत आणि ते ड्युटी करायला लागले, पहारा द्यायला लागले. असं करता करता दुष्काळ पडला.
दुष्काळ पडल्यानंतर नंतर झिरो बजेटमध्ये नोकर कपात करायची बुवा. पण नोकर कोणते कपात करायचे? जे वॉन्टेड म्हणजे जे काय आहेत बुवा, मग त्यांना काढावं लागेल. मग त्यांना विचारलं, कर बाबा इथं नाही तिजोरी, इथं नाही खजिना, तुम्ही इथं काय करतायत? ते म्हणे आम्ही पहारा देतो आहे. म्हणे कसं काय पहारा? ते म्हणे पूर्वी जसे पहारा चालू होता ना तसा आमचा पहारा चालू आहे. पण त्याचं काही समाधान झालं नाही. राजा इथं काहीतरी असलंच पाहिजे. त्यांना सांगितलं तुम्ही कशाचा पहारा करतायत? ते म्हणे कशाचा पहारा करतात ते काय आम्हाला माहिती नाही, पण आमच्या अगोदर जे होते ते ज्या पद्धतीने त्यांचा अटेन्शन पहारा चालू होता तसा आमचा पहारा चालू आहे. समाधान झालं नाही. त्याने गावात दौंडी दिली. वयोवृद्ध कोण असेल, तपवृद्ध जो कोणी असेल, या पहारेकरांबद्दल जोला काही माहिती असेल तर त्यांनी दरबारात येऊन सांगावं. एक वयस्कर ग्रस्त काठी टेकत गेला आणि त्यांना सांगितलं, आदर सत्कार केला राजाने, मुलाने, आणि विचारलं याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तो म्हणे हो चांगलं माहिती आहे मला. तुमची आई खूप धार्मिक होती. तिथे एक वेल होता, त्या वेलाला एक फूल येत होतं आणि ते फूल येणारे जाणारे कोणी तोडू नेत होतं आणि त्यांच्या रक्षणासाठी, त्या वेलाच्या रक्षणासाठी पहारेकरी नेमले होते. त्याचं समाधान झालं. नंतर त्यांच्याकडे गेला आणि त्यांना विचारलं, का रे बाबा तुम्ही जो पहारा देत आहेत ही गोष्ट खरी आहे, पण या ठिकाणी वेल होता का? ते म्हणे हो एक वेल होता बरं का. मग काय केलं तुम्ही? ते म्हणे पहारा देत असताना तो पायात अटकत होता आणि तो आम्ही उपटून काय केला, फेकून दिला. यांचा तेव्हापासून पहारा चालू आहे. विठाला विठाला अहो सप्ते कशासाठी तेच माहिती नाही. सप्ताह कशासाठी तेच माहीत नाही. सप्ताह कधीपासून सुरू झाला तेच माहिती नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, मला असा महात्म्य पाहिजे, कोण पुण्य यांचा होईल सेवक, जेही द्वंद्वाधिक दुरावले, ऐसे वर्ममद दावी नारायणा अंतरीचे खुना परगटुनी. सांगा तुम्ही आता, ते सुद्धा परमार्थ करतात, त्यांना सुद्धा असं वाटतं याच्यामध्ये काहीतरी आहे. हे जे काही आहेत ना, ज्यांना अनुभव आलेला नाही, सामान्य लोक जाऊ द्या, सामान्य लोक नावं ठेवू द्या, त्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही. पण महाराज जर नावं ठेवत असतील, पण हे सरकार बी उलट्या खोपडीचं आहे हो. हे शासन आहे ना, हे सुद्धा उलट्या खोपडीचं आहे. सर्वांना लायसन लागतं, हां, ड्रायव्हरला लायसन लागतं. तुम्ही आता गाडीचे RTO वाढवतो ना, तो तुम्हाला काय विचारतो? लायसन. हां, कुठेतरी नोकरी पाहिजे तर त्याला काय विचारतात? सर्टिफिकेट विचारतात. इथं कोणी बी आणि टिकली मारून जा, कोणी बी अनुभव पाहिजे इथं. आणि आपल्याला अनुभव आणून दिलेला साधू संतांनी. सर्वासी आधार नाम सत्य, सर्वासी आधार नाम सत्य, सर्वासी आधार नाम सत्य, सर्वासी आधार नाम सत्य. ब्राह्मण हो का शूद्र, वैश्य नर नारी, ब्राह्मण हो का शूद्र, वैश्य नर नारी, सर्वासी आधार नाम सत्य, सर्वासी आधार नाम सत्य. हो, ज्ञानेश्वर महाराजा काळामध्ये सुद्धा आहे पंडित आडवे आलेत. ज्ञानेश्वर महाराज काळामध्ये कोण आडवं आलं? पंडित आडवे आलेत. चांगदेव आडवा आला. हां, आता हे लई चांगदेव झाले. जरी देवाच्या गोष्टी सांगत असतील, पण देव माहिती आहे का? त्यांना कळतं काहीतरी आहे याच्यामध्ये. जसं ते माकडाला असं नारळ सापडलं, कोणाला? माकडाला. आणि ते माकडाला असं वाजायचं ते, तर त्याच्यामध्ये काहीतरी वाजायचं. त्याला असं वाटलं काहीतरी आहे याच्यामध्ये, काहीतरी आहे. आणि त्यांनी जर सुरू केलं नखाने असं वरबरायला, असं नखाने असं असं वरबडून वरबडून काहीतरी आहे, पण त्यांना काही, शेवटी त्यांनी फेकाटून दिलं आणि ते हुळहुळ झाले. झाडावर गेलं, हुळहुळ झालं ना. एक तुमच्यासारखा आला, त्याने पाहिलं काही हळद कुंकू व्हायलं आहे का, तसं काही दिसलं नाही. दगड घेतला, फोडलं, पाणी प्याला, पाणी प्याला, खोबरं खाल्लं. त्याने वरून पाहिलं, याचं लई सोपं होतं म्हणे. हां, म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्वनी, शहाणा तो धनी घेतो. माझं सांगा तुम्ही, हां, नेमके शहाण्याचेच बैल रिकामे आहेत. ठाल विठाल हो, वास्तविक पाहता तुम्ही आपण विचार करायला पाहिजे आणि महाराज लोकांना प्रश्न विचारायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत नाही
याचा अर्थ तुम्ही एक तर पोचलेले असले पाहिजे, तुम्हाला सर्व कळलेलं असलं पाहिजे, किंवा कळून घ्यायची इच्छा नसेल. हे दोनच माणसं विचारत नाहीत. रस्ता कोण विचारतं? ज्याला खरोखर जायचं आहे तो रस्ता विचारतो. हां, आणि कोण विचारत नाही? एक पोचलेला, जिथं जायचं तिथं पोचला तो विचारत, आणि ज्याला जायचं नाही तोही विचारत नाही. अर्जुनाने भगवंताला असे प्रश्न विचारले. दुसऱ्या अध्यायामध्ये बघा तुम्ही, भगवंताने डोक्याला हात लावून घेतला जसा एखादा मांत्रिक हाताच होतो. एवढे संकट, एवढे प्रश्न विचारत होता. तुम्ही विचारता का? इथं प्रत्येक महाराज बनतो. भरला घन दाट हरी दिसे भरला घनदाट, हरी दिसे ज्ञानदेव पाद हरी हा वैकुंठ, ज्ञानदेव पाद हरी हा वैकुंठ, देव पाद हरी हा वैकुंठ, ज्ञानदेव पाद हरी हा वैकुंठ, आता पंढरपूरची वारी झाली. सर्व समाज कोणाला पाहायला गेलं? देवाला ना. देव एक ठिकाणी आहे का व्यापक आहे? व्यापक. हां, महाराजांनी प्रमाण दिलं, विठ्ठल जडी चढी भरला, रीता ठाव नाही उरला. म्हणजे देव नाही इतकी सुद्धा जागा रिकामी. हे प्रमाण कोणाचं आहे? संतांचं प्रमाण आहे. आणि प्रत्येक जीवाला गरज सुखाची आहे, आणि सुखाचा पत्ता साधू संतांनी सांगून ठेवलेला आहे. विश्वास असेल तर, आणि जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्ही महाराजांना विचारायला पाहिजे. त्यांनी पत्ता सांगितलेला आहे. सुखा लागी करची तळमळ, तरी तू पंढरीची जा दरवर्षी. मग तू अवघाच सुखरूप होशील. एक वेळ एक वेळ का? आम्ही तर दरवर्षी जातोय. हां, विचारायला पाहिजे, गचंड झाला पाहिजे तुम्ही आमचं. महाराज, आम्ही 15-15, 20-20 दिवस रोज बुडून शेतीचं कामं सोडून आम्ही सुखासाठी पंढरपूरला, तुम्ही सांगितलं एक वेळ गेल्यानंतर सुख मिळतं. आम्ही तर दरवर्षी जातो, तरी का भेटत नाही? आमचं झालेलं जे नुकसान आहे ते भरून द्या तुम्ही. हां, पण तुम्ही तसे बाद धरत नाहीत ना. इथं धर्माचं पालन करायला ना बाद धर लागतात. म्हणून ते म्हणतात धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, ओ धर्माचे पालन. करणे पाखंड खंडना, 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 धर्माचं पालन करायचं असेल तर जे पाखंड आहे त्याचं खंडन व्हायला पाहिजे. मग पाखंड म्हणजे नेमकं कोणाला म्हणतात? पाखंड कोणाला म्हणतात? जे खोटं सांगतात. आता राहिलं नाही, होऊन गेलं, देव भेटणं साधी गोष्ट आहे का? सर्वसामान्य म्हणू द्या, पण कीर्तनकार म्हणत असेल ना तर तिथं बास. हां, पण बास दर पाहिजे. टाळ्या वाजवण्याचं काम नाही इथं. मिलिटरीमध्ये भरतात ना, ते कसे भरतात? म्हातारे. मग आता सांगा तुम्ही. आता ते म्हणतात देव ओतप्रोत भरलेला आहे, देव नाही, इतकी सुद्धा जागा रिकामी नाही. बरं, मग त्यांना विचारा तुम्ही, का हो मग जर ओतप्रोत भरलेला आम्हाला दाखवा. ते काय म्हणतात? एवढं सोपं आहे का? मग कुठं नाही नाही अभाविक लोका कोटे, नाही अभाविक लोका कोटे. आहे साच भावे सकळ व्यापक, 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 नाही अभाविक लोका कोटे, नाही अभाविक लोक कोटे, नाही अभाविक लोक कोटे. वास्तविक पाहता
भगवंत ह्या डोळ्याने दिसणार नाही. आणि आता जेवढे पाहायला गेलेत या डोळ्याने देव दिसत नाही, ज्ञानदृष्टी पाहिजे त्याला. काय पण इथं ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळी, दोन्ही नेत्र. आता आम्ही जरी समजा तुम्हाला असं दिसत असेल, महाराजासारखं दिसत नसेल, पण आम्हाला संतांच्या कृपेने ज्ञानदृष्टी झालेली आहे. विठ्ठल ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून तर त्यांनी सांगितलेलं आहे की भगवंत तो कोणत्या स्वरूपाने आहे? आत्मतत्वाने. सर्वघटे राम देहादे एक, सर्वघटे राम देहादे, सर्वघटे राम देहादे, सर्वघटे राम देहादे. सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. तुम्हाला प्रश्न पडेल का हो ते महाराज एवढं बेस्ट कीर्तन करतात आणि तुम्ही त्यांना नावं ठेवतात. कोणाला नावं ठेवतो? जे म्हणतात आज राहिलं नाही, देव भेटणं साधी गोष्ट नाही, त्यांच्याबद्दल आम्ही बोलतो आहोत, इतरांबद्दल बोलायचा प्रश्न नाही. मग तरी तुम्ही म्हणणार का हो एवढे कीर्तनकार एवढं चांगले कीर्तन करतात, एवढं आम्हाला हसवतात, एवढं आम्हाला खुश करतात, आम्हाला त्यांचं कीर्तन खूप ऐकावं असं वाटतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं. त्याच्यासाठी दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. पारधी समाज असतो, पारधी, आणि ते तितूर नावाचे पक्षी असतात. आणि ते तितूर नावाचे पक्षी ते जंगलात जातात. एक बैल असतो त्यांच्याकडे, आता नाही पण पूर्वी पाहिलेलं मी. बैल असतो आणि त्या जातात रानात आणि ते काहीतरी असं शिट्टी वाजतात आणि ते पक्षी बरोबर त्यांच्या जाळ्यात अटकतात. आणि ते पक्षी धरले का ते बाजारात जातात, विकतात आणि त्यांच्यावर त्यांचा उदरनिर्वाह असतो. पण पूर्वी पाहिलेलं मी, जुने असतील त्यांना माहीत असेल, ते पक्षी धरायचे तितूर आणि ते विकायचे समाजामध्ये. पण एक दिवशी असं झालं, सर्व पक्षी विकले गेले पण एक शिल्लक राहिला. येत असताना एका महात्म्याने पाहिलं. त्याने विचारलं की अरे भाई तेरे हात में क्या आहे बोले. मग त्याने सांगितलं की आमचा धंदा असा आहे, आम्ही पक्षी धरतो आणि ते बाजारात विकतो आणि आज काही हे विकलं गेलं नाही. तर त्यांचे मुजी दे दो बोले. त्याने काय महाराजाला काय तुम्ही काही मागितलं तरी लगेच देतात ना. पाव तुम्ही पुस्तक घेऊन आलं तरी एवढी फाडा तेवढी फाडा. काय दूध मागतात, आम्ही चहा पित नाही, काही नाही. म्हणजे ते जे मागतात तुम्ही देतात. तसं त्याला वाटलं महाराजांनी मागितलं म्हणून ते पक्षी त्याला दिला. दिल्यानंतर तो पक्षी दिल्यानंतर त्यांनी महाराजांनी घरी नेलं त्या पक्षाला आणि त्याला ट्रेनिंग दिली. शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फसले का नाही. अहो त्याला ट्रेनिंग देत बोलायला लागला तो. कोण? पक्षी. शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फसने का नाही. आणि त्याला बोलता आल्यानंतर त्याला सोडून दिलं. आणि त्याला वळण पडलं होतं. पडिले वळण इंद्रिया सकळ व्हावं तो निराळा नाही तुझा. झाडावर गेला आणि तो बोलायला लागला. शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फसने का नाही. अहो ते ऐकून सर्व पक्षी बोलायला लागले. सर्व जेवढे ते कारखान्यात गेले ते सर्व बोलायला लागले. शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फसने का नाही. शिकारी गेला, जिकडे जायचा तिकडे त्याला तेच ऐकू यायचं. तो म्हणतो एवढे जर हुशार झाले यांना हे आपलं कसं काय पटेल, हे कसं काय पटेल, एवढे हुशार कसं काय पटेल आणि ते कसं काय ऐकून घेतील. एवढे बोलके झाले ते आणि आपलं हे वेळावाकडं कसं काय ऐकून घेतील ते. असं तेच शिकाऱ्याला वाटलं. पण शिकाऱ्याची चूक होती ती. तुमची आपली सुद्धा चूक आहे. आपल्याला असं वाटतं ते लई हुशार आहेत. बाबा खालच्या भाषेत बोलले होते, जरी कीर्तन करत असतील तोंडाने काही दिवसाने ते मागून बोलतील म्हणे, तेव्हा किती खुश होणार तुम्ही. ठाला विठाला. ज्या जंगलात जायचं 2-3 दिवस झाले त्याला शिकारच केली त्यांनी, भेटले नाही त्याला. एक दिवशी भेटला महाराजांना. महाराज बोले क्या रे बहुत ना रोज दिख रहे. बोले क्या महात्मा क्या बताओ. बोले जिस काम के लिए मैं गया था जंगल में वो काम हुआ नहीं. कौन सा काम. मग त्याने सांगितलं मी पक्षी धरण्यासाठी गेलो होतो पण पंछी इतने होशियार हो गए. बोले जाते दफे बोलने लग गए. बोले क्या. शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फंसने का नहीं. महाराज बोले तूने दाना डाल के देखा. बोले नहीं, इतना होशियार हो गए. बोले काय को दाना डालू आणि जाल बिछाऊ. अरे जाके देख, उसे दाना मालूम नहीं आणि जाल भी मालूम नहीं. बोले विश्वास ठेवला, गेला, धान्य टाकलं आणि जाळं पसरवलं. सर्वे भडवे फसले तरी बोलत होते.
आदिय नाशिवंत मळमूत्राचा वैचर मनात वैचर मनात कुर्म कीटकाचा रव रव दुर्गंधी अमंगतेचा रव रव दुर्गंधी रे अमंगतेचा शरण जाई गोविंदा अरे जी मदन बोलते मगर करते नहीं बडे मुंह के लबाड काला मोह जाय के शाही के दरबार. वास्तविक पाहता आपल्या धर्मावर एवढं आवरण आलेलं आहे, एवढं आवरण आणलं. कोणी आणलं? सांगणाऱ्यानेच आणलं. अनुभवाची सांगायची जागा आहे आणि तो अनुभव म्हणजे भगवंताच्या नामामध्ये पावर, ती पावर. आणि ते नाम कसं घ्यायचं, कसं घ्यायचं ती क्रिया आहे. तुकाराम महाराज सांगतात, क्रिया करुणी दावे ते अंगी दयानिधी संतते. पहिलं जे नाम आहे ना ते सांगितलं, असोनी संसारी जिव्हे वेग करी भरभर म्हणायला पाहिजे, भरभर म्हणायला पाहिजे. कसं म्हणायला पाहिजे? बरोबर, जीव तोडून म्हणायला पाहिजे. आणि जीव तोडून म्हणता म्हणता जर अंग हालायला लागलं, फुटो मस्तक तुटो शरीर, नामाचा गजर सोडू नये, अशा पद्धतीची क्रिया व्हायला पाहिजे. आता आमच्या नगरमध्ये तर श्वासाने द्यायला लागले. पहिलं नाम जर श्वासाने देतात मग दुसरं काही भुंड्याने देणार का? ठाल विठाल कालूने विष केलं अमृताचा मातेरा. हां, प्रश्न धर्माचा आहे. आणि सांगू तुम्हाला, सूर्याचा उदय झाला ना पाठीमागे असतो साधू संत अवतार घेतला ना त्याच्यामध्ये असं आवरण आणणारे आवल्यात त्याच्यातच तयार होते. आम्ही कृषी विद्यापीठामध्ये होतो. कसं जरी संशोधन करून शीट तयार केलं त्याच्यामध्ये ते मादरचोच भेसळ कुठून पैदा होतं कोण जाणे. शेवटी आम्हाला रोगिंग करावं लागते, मग उपटून फेकावं लागतं. हां, अहो प्रश्न धर्माचा आहे ना. बरं, इतकं सोपं, इतकं सोपं. तुम्ही देह आहेत का आत्मा आहेत? आपला धर्म देह आहे का आपला धर्म आत्मा आहे? कर्माचे कधी ऐक्य होणार नाही आणि ऐक्य करण्याच्या भानगडीत पडू नका. महाराजांचं कर्माचं ऐक्य होणार नाही, पण अधिष्ठान एक आहे म्हणून तत्वाने ऐक्य व्हायला पाहिजे, तत्वाने ऐक्य व्हायला पाहिजे. अहो साधू संतांनी हाडाचं काळा रक्ताचं पाणी केलं. तुम्ही शेतकरी आहेत, तुम्ही जे जे काही पिकवतात, जे जे काही तुम्ही पिकवतात, रात्री बेरात्री पाणी भरतात, औषध फवारतात आणि अगोदर भांडवल घालतात. आणि एवढं करून तुम्ही तो माल पिकवतात आणि कोणाकडे ताब्यात देतात? व्यापाराच्या ताब्यात देतात. कोणाच्या? व्यापार. जास्त नफा कोणाला होतो? अहो त्यांना द्राक्ष कुठे पिकवतात, बेदाणे कुठे काय करतात, कांदा कुठे येतो, वर येतो का खाली येतो, व्यापाराला काही माहीत नाही. तुमच्यापेक्षा जास्त नफा मेहनत कोणी केली? इथं मेहनत करे मुर्गीन, अंडा खाय फकीर, गांडू भडवे रण चढे मर्दे कोई हाल, आणि पतीवरता भुकी मरे पेढे खाय चिनार. साधू संत कष्ट करून गेले, तुम्ही शेतकरी कष्ट करतात आणि व्यापारी दुप्पट पैसे कमवतो. तसं इथं सुद्धा झालेलं आहे. कीर्तन करता, प्रवचन करता, उपकार करत नाही. उपकारची भाषा कोणी बोलायचं नाही. साधू संतांनी काय केलं, तुम्ही काय करतात? इथं बापल्या हरी भगत को 3 गुण, खाने को मिष्टान्न, बाद में वैकुंठ जाऊन नरक में जाओ, सर्व पाय पडतात. प्रश्न धर्माचा आहे. म्हणून आपल्या लोकांनी डोळे उघडायला पाहिजे. प्रत्येक महाराजाला विचारायला पाहिजे, इथं मनुष्य देह मिळाला आहे ना त्याला 3 गोष्टी प्राप्त व्हायला पाहिजे. ती डिग्री भेटायला पाहिजे. मनुष्य देहाची निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपा लोकांना नारायण दिलेला असे. पण सच्चिदानंद पद म्हणजे काय? पंचमहाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. या ठिकाणी पृथ्वी आणि पाणी हे कमी जास्त आहे, पण 3 गोष्टी सर्वांना सम आहेत. म्हणून समबुद्धी घेता समान श्रीहरी. म्हणजे आकाश, प्रकाश आणि वायू हे सर्वांना कसं आहे? सारखं आहे. त्याला सच्चित आणि आनंद म्हणतात. सच्चिदानंद पदवी घेणे प्रत्येकाला अधिकार येतो. परमार्थ करण्यासाठी लायकीची गरज नाही. तुमच्या गावामध्ये इकडची गली लायक आणि इकडची वस्ती नालायक अशी काही आहे का? सर्वांना अधिकार आहे. इथं
सर्व नाही जे येतं पहिल्यांदा आला की याची काय तुम्ही लायकी पाहतात मग काय करायचं या देहापासून बाजूला करायचं या देहाच्या बांधोडी न पडिजे सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे सुखे सुख प्रकाकडे माझी अंगा अरे ती वस्तू जशी आहे तशीच आहे पण खानदानी सद्गुरूला शरण द्यायला पाहिजे. आज काय झालेलं बाणगुडाचे संप्रदाय झालेले आहेत. बाणगुडाचे संप्रदाय तुमच्या झाडांवर ते असतात ना वेल त्याला शेंडा बी नसतो वाढव्याला गुडखा बी नसतो आणि हिरवागार असतो अशांनाच इथं किंमत आलेली आहे. सोपी गोष्ट आहे भगवंताचं नाम पाहिजे ते बी गुढ पाहिजे गुप्त पाहिजे आणि त्याचा अनुभव यायला पाहिजे. हो तुम्ही शेतीला अरे तुम्ही पाणी बोर लावतात तुम्ही शेतामध्ये बोर घेतात ना पाण्याने आणतात का नाही शेती कोणाची तुमची पाण्याला कुठला बाहेरचा आणि तो तुमचं पाणी दाखवतो इथं पाणी आहे त्याला सांगायचं इथं पाणी आहे ना 2 इंची 3 इंची 4 इंची मी बोर आणतो आता पाणी लागेपर्यंत इथं थांबेल का तो पाणी लागेलपर्यंत थांब नाही लागलं तर बघ मग मग तसं इथं सुद्धा तुम्ही सांगायला पाहिजे नाही अनुभव आला ना जोडीनं तुला महाराज म्हणून मिळतो चपात्या जोडतो त्यांना राग आला तुकारामाला. अरे या संतांनी सामान्य लोक सोन्याहून पिवळे आहेत पण महाराज लोकांनीच केला घोटाळा. असो झालेली सेवा कुंड विठोबा कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरुनाथ भगवान हो पार 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 कोण पुण्यांचा होईल सेवक जेही द्वंद्वाधिक दुरावले ऐ शिवर्म मद दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटुनी बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेठी करुणा केली. वास्तविक पाहता आम्ही कीर्तनकार नाही प्रवचनकार नाही फक्त जो अनुभव आलेला आहे आमच्या थोडक्या मोडक्या भाषेत तुम्ही सर्वांनी श्रोत्यांनी ऐकून घेतलं पण कारण की तुम्हाला ते जरा असं ऐकायची सवय आहे पण तरीसुद्धा आमचं येडं वाकडं बोबडं बोल तुम्ही आईबाप समजून तुम्ही लेकराचं जसं कौतुक करतात तसं त्या पद्धतीने आमची भाषा. पण एक गोष्ट अशी आहे तुम्ही अनुभवाच्या गोष्टी ऐकायला पाहिजे. कोणत्या सांगा तुम्ही आता तो पत्ता बरोबर आहे का नाही. तो अभंग जो सांगितला अभंग म्हणजे न भंग होणारा सुका लागी करशी तळमळ तरी तू पंढरशी जा एक वेळ. बरोबर आहे अभंग बरोबर आहे पण तुम्ही ह्या ज्या सगुण पंढरपूरला गेलेत या सगुण पंढरपूरला जाऊन सुख मिळणार नाही. पण खऱ्या पंढरपूरचा पत्ता इथं मिळत होता पूर्वी. आता मिळतो का मिळतो मला माहिती नाही पण पूर्वी मिळत होता खऱ्या पंढरपूरला. तुम्ही म्हणता 2 पंढरपूर आहेत का. हो 2 पंढरपूर आहेत. साधू संताला जे अभिप्रीत पंढरपूर आहे त्याचा पत्ता या ठिकाणी आलेल्या माणसांना दिला जात होता. आषाढीला अनुग्रह घेत होते आषाढीला अनुग्रह घेत होते आणि 6 महिन्यामध्ये पूर्ण अनुभूती येऊन म्हणजे अष्टसात्विक भाव होऊन नंतर कार्तिकेला प्रबोधनी एकादशी म्हणतात. पण कॅलेंडरमध्ये आहे प्रबोधनी एकादशी पण महाराजांना माहीतच नाही. तिथं प्रबोध बी दिला जात नाही आणि तिथं अनुग्रह बी दिला जात नाही. पण तीच रीत आहे. मग खरी पंढरपूर जर काढायची असेल आणि जो पांडुरंग घडवलेला नाही बसवलेला नाही तो ही पंढरपूरला नाही. जो पांडुरंग घडवलेला बी नाही आणि बसवलेला बी नाही तो ह्या पंढरपूरला नाही आहे. कारण की हा पांडुरंग जो आहे हा सगुण आणि निर्गुण आहे आणि तो जो पांडुरंग आहे तो अव्यक्त आहे अव्यक्त निराकार. अखंड पंढरी हृदय वसे अखंड पंढरी अखंड पंढरी हृदय वसे अखंड पंढरी हे अखंड पंढरी हृदय वसे अखंड पंढरी अखंड पंढरी हृदय वसे अखंड पंढरी चित्त निरंतर माझे माधुरी चित्त निरंतर माझे माधुरी चित्त निरंतर माझे माधुरी
प्रमाण बेस्ट दिलं म्हणून यालाच म्हणतात जोड असेल तर अशी असावी. पंढरपूर कोणती सांगितली? जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होती पंढरपूर. आणि तिथला जो पुंडलिक आहे आणि तिथला जो पांडुरंग जो आहे तो मात्र ओळखून आपल्याला भक्ती करायची आहे. आणि ती अव्यक्त जी पंढरपूर आहे, जेव्हा ती चराचर नव्हतं तेव्हा ती पंढरपूर होती. आणि बाबांनी प्रमाण दिलं काय? ती तुमच्या जवळच आहे. काया ही पंढरी आत्मा, आणि त्याची भेट व्हायला पाहिजे, तुमच्या जवळच्या देवाची भेट व्हायला. अगोदर पिंडातलं कळल्याशिवाय ब्रह्मांडातलं कळणार नाही. पहिलं ती पंढरी, 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 पहिलं ती पंढरी. पंढरीवरी काळी वसली, कारी वसविली, मातृनी कारी वसविली. वा वा. त्या पंढरपूरला जाण्यासाठी जो प्रबोध जो आहे, त्या प्रबोधाची जी क्रिया जी आहे ती कशी व्हायला पाहिजे? इंद्रियाला ओढण पडेपर्यंत प्रबोधाचं चिंतन व्हायला पाहिजे. कारण ते समदम साधन आहे. इंद्रिय दमन आणि मनोनिग्रह म्हणजे तुमच्या मनामध्ये घोड्याच्या पाठीवर जर खडा ठेवला तो लगेच फेकून देतो ना, तसं यांनी विचार वेदबाह्य विचार मनात यायला लागलं की इंद्रियाला वळण पडलेलं पाहिजे, ते लगेच हे सुरू होतं. ते विचार आले का हे सुरू होतं. आणि ज्यावेळेस विषय विसर पडला निशेष आणि अंगी ब्रह्मरस ठसावला, ज्यावेळेस त्या विचारांचं येणं जाणं बंद झालं, म्हणजेच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे मगा नये वृत्ती वारी, तुका म्हणे मगा नये वृत्ती वारी.
बोलायला नका. तुमचे आभार मानायला पाहिजे ना. मी येडा आभार बोललो, तुम्ही ऐकून घेतलं, ते आभार मानू द्या मला. असू द्या बरं का. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मन नय वृत्तीवरील सुखाच्या शेजारी पौडलो, प्रबोधाचं जे चिंतन आहे विषय विसर पडला निशेष. ती क्रिया जर केली, अखंड नामस्मरण इंद्रियाला वळेपर्यंत जर केली, तर तुकाराम महाराज शेवटचा जो अभंगामध्ये सांगितलेलं आहे की मन वृत्तीवर येत नाही. असो या ठिकाणी केलेली सेवा वास्तविक पाहता ही सेवा मी केलेली नाही. बाबांनी जे सांगितलेले ते बाबांचे विचार तोडके मोडके तुमच्यापर्यंत सांगितलेले, पण धर्मावर फार मोठं आवरण आलेलं आहे. आता तर मग असं बोलून जरी जेलमध्ये जायची पाळी आली आणि तिथं त्या जेलमध्ये जे लोक असतात त्यांना माळी घालायच्या, आणि काळाची गरज आहे हो. अहो बांधावरून भांडण करतो तुम्ही आपण, मग धर्मासाठी व्हायला नको का? आम्ही वाट पाहू नये तेव्हापासून आज वेळ झाली नाही. आता तर येणारच नाही, कारण की आता एवढे काही बाबांनी अनुभूतीचे लोक तयार केलेले आहेत. बाबा म्हणून या ठिकाणी बोलता बोलता काही चूक झाली असेल, शब्द अपशब्द गेले असतील, कारण की आम्ही कसं आहे सांगू तुम्हाला, ते म्हणतात ताक घाटियाचे खाणे आमचे उद्धट बोलणे काय. म्हणून या ठिकाणी गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टीपुढे, असे आम्ही गाढवासारखे. पण बाबांनी आम्हाला तोडकं मोडकं तुमच्या पुढे सांगितलं. पण आता आमच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहिजे तसे, तुम्ही जर महाराज पाहिजे तसे महाराज आणू शकतो आपण. हो, खिल्लारी ते खिल्लारी, गावरान तर गावरान असो. या ठिकाणी तुमच्या सर्वांची माफी मागतो. मी अनाधिकारी, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही वास्तव तुमच्या पुढे माझी बोलण्याची योग्यता नाही आहे, पण तरी तुम्ही हे श्रवण करून घेतलं. फक्त विचार करावा एवढीच विनंती करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माऊलीच्या चरणी समर्पित करतो. आणि ही वास्तू ज्यांनी दिली, अहो काय त्याचं पूर्वपुण्य असेल, काय पूर्वपुण्य असेल. हे खरा परमार्थ हा जी मेळ जी जशी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीला मेळ रोज जीव ब्रह्माचं ऐक्य ज्याला मान्य आहे, सर्वांनी एकत्र या, तसं या ठिकाणी तुम्ही आपण सर्व एकत्र आलो आणि धर्माची ध्वजा या ठिकाणी रोवली. ज्यांनी ती जागा दिलेली आहे त्यांचे पण मी आभार मानतो.